नमस्कार मित्रांनो, आज आपण पन्हाळ्यावर आहे आणि आज पन्हाळ्यावर आपण गोपाळ तीर्थ अर्थातच विष्णू मंदिर इथं आलो आहे. हे मंदिर मित्रांनो 3 दरवाजाच्या डाव्या बाजूला एक पायवाट येते, तिथे एक खोपड आहे, तिथून आपण आत चालत आलो. या घनदाट वनराईमध्ये आपण इथं आत येतो आणि तिथून एक वाट आपल्याला या गोपाळ तीर्थापर्यंत घेऊन येते. गोपाळ तीर्थला आला तर मित्रांनो हे विष्णूचं मंदिर आहे आणि विष्णू मंदिराच्या ठीक मागं गायकवाड बंधूंची समाधी आहे. गायकवाड बंधू आपल्या मराठी सैन्यामध्ये सरदार होते. त्यांचा उल्लेख आपल्याला सातारा संस्थानांनी तारांनी कोल्हापूर संस्थांच्या युद्धादरम्यान किंवा चकमकी दरम्यान आपल्याला त्यांचा उल्लेख आढळतो. त्याच्या साईडला जी विहीर आहे शिवकालीन विहीर आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये आज ही निळेशार पाणी आहे आणि ते पाणी आज इथली वस्ती आहे, इथली लोक आहेत ते त्या बावडीतलं पाणी अजूनही वापरतात विहिरीतलं. आणि मित्रांनो बघण्यासारखी गोष्ट म्हणजे ही बांधव हे आहे, या विहिरीसारखे खड्डा असल्यासारखा आहे आणि यामधील पाणी आपण बघू शकता काचेसारखं निर्मळ पाणी आहे. या बरोबर मंदिराच्या समोर हे पाणी आहे. या जर आपण पन्हाळ्यावर आला तर 3 दरवाजाच्या साईडला तिथे एक 100 मीटर अंतरावर एक ठिकाण आहे आणि ते येण्यामागचे 2च नियम आहेत मित्रांनो. तुम्हाला इथली शांतता पाळावी लागते आणि स्वच्छता राखावी लागते. जर आपण 3 दरवाजाला भेट देत असाल तर नक्कीच आपण इथे गोपाळ तीर्थला भेट द्यावी. धन्यवाद.